नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आता हे सकाळी सकाळी असं वातावरण खूप छान झालं होतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं सूर्यही खूप लवकर येतो आहे, म्हणजे उगवते. आणि सकाळी लवकरच व्हायली. आपण कितीही लवकर जरी उठलं तरी उजाडते आता, म्हणजे लवकर म्हणजे 5:30च्या नंतरच उजाड आले. आणि मग आता नेहमीप्रमाणे आज गुरुवार होता, त्यामुळंच इथं हळदीचं लेपन केलं आहे मी दरवाजाच्या पुढं आणि अगदी छोटीशी रांगोळ काढून घेतली. मग आता उंबरट्याची पूजा वगैरे झाली, त्यानंतर मग सगळं आवरून आंघोळ वगैरे झाली की इकडं मी देवपूजेला लागले होते. म्हणजे आता सासूबाईंनी देवपूजा तर केली होती, मग त्यांनी स्वामींचा अभिषेक वगैरे केला होता. महालक्ष्मीचा आणि स्वामींचा अभिषेक आम्ही दर गुरुवारी करतो. मग त्यांनी ते केल्याच्या नंतर आता माझी स्वामींची पूजा राहिली होती, जी मी प्रत्येक गुरुवारी करत असते. मग आता माझं 9 गुरुवारांचं व्रतही झालं आहे. आता मग ही जी रेग्युलरली पूजा असते तीच पूजा. आता एरवी काही मला स्वामींचा अभिषेक वगैरे करणं होत नाही रोज रोज, किंवा मी करतही नाही. केलंच तर चांगलंच, पण होत नाही, त्यामुळं करत नाही. आणि मग दर गुरुवारीच करत असते मी अभिषेक आणि मग अशी पूजा वगैरे. आता कळसही आता मी दर गुरुवारीच बदलत आहे देवाऱ्यातला. म्हणजे आता सुरुवात करावी म्हणलं या गुरुवारापासून. आता शुक्रवारी या दिवशी असं बदलाव म्हणतात, पण होत नव्हतं. एखाद्या वेळेस मग कसं 2 पूजा करणारे माणसं घरात असले, जर त्या आधीच्या माणसानं पूजा केली तर मग कलश वगैरे बदलायला कंटाळा वाटतो आपल्याला, किंवा मग होत नाही. त्यामुळंच मग आता प्रत्येक गुरुवारीच हे कलश बदलायचा. आता अशी मी सुरुवात करणार आहे. त्यानंतर मग जो स्वामींचा फोटो आहे माझ्याकडं, त्याला थोडंसं पुसून वगैरे घेतलं आणि नंतर मग गंध अक्षता वगैरे वाहून अशी सिंपल अशी स्वामींची पूजा करत असते मी. मग आता जर अभिषेक मी केला असता तर नक्कीच व्हिडिओमध्ये मी घेतला असता, पण सासूबाईंनी अभिषेक केल्यामुळं मी काय तो आता व्हिडिओ घेतला नाही, कारण त्यांनी माझ्या आधीच पूजा केली होती. मग जी प्रॉपर पूजा आहे स्वामीची ती मी इथं करायला बसली आता. आणि मग आता माझी पूजा झालेली आहे स्वामींची. मग आता जशी नेहमी करते त्याचप्रमाणे मी पूजा करत असते. आणि याचा मी तसे तर शॉर्ट व्हिडिओज टाकत असते, पण म्हणलं आज थोडं मोठा व्हिडिओ घ्यावा, लॉंग व्हिडिओ करावं आणि तुमच्याबरोबर तो शेअर करावं, म्हणूनच हा पूर्ण व्हिडिओ मी केला आहे. मग आता ही पूजेमध्ये किंवा स्वामी सेवेमध्ये आले तसं खरंच खूप छान छान अनुभव आलेत स्वामींचे. आणि एक मनाला वेगळंच समाधान किंवा प्रसन्नता आहे, की म्हणजे आपण असं हे नित्यसेवा वगैरे करतो. आणि यामध्ये माझा आता सध्या तरी आणखी काही खंड पडला नाही नित्यसेवेमध्ये, आणि स्वामींच्या कृपेने. आणि पुढंही स्वामींनी माझ्याकडून ही नित्यसेवा किंवा जेवढं मी आत्ता जे करत आहे तेवढंच, जास्तही काही होत नाही. केलंच होतं म्हणा, पण हेच लेकरं बाळं धावपळ म्हणलं की आपल्याच्यानं होत नाही. त्यामुळं म्हणजे आहे ते चालू ठेवावं अशी माझी एक इच्छा आहे, आणि होईल तेवढं तर प्रयत्न मी करतच असते. आता कुठं बाहेरगावी वगैरे गेल्यासच हे नित्यसेवा वगैरे काही होत नाही करणं, म्हणजे मुक्कामी गेल्यास. आता मुक्कामी आपण दुसरीकडं कुठं जाणार, तर माहेरीच. आणि मग तिथलेही मी काही थोडेसे व्हिडिओ घेतलेत आणि तेही तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. एक व्हिडिओ. आता माहेरून येऊनही 8 दिवस राहिलेत, पण मला काही तिथं काही करणंही झालं नाही, एडिटिंग वगैरे किंवा मग व्हॉईस ओव्हर. कारण तिथं कसं असतं ते आता सगळं बायकांना तर काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण माहेरपणच सरत नाही आपला. इथला आळस तिथं असतो. मग तिथं आंघोळ ब्रश वगैरे याचाच कंटाळा येतो. बाकी मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे तर पुढचीच गोष्ट राहिली. तर व्हिडिओ केलेत मी, तर कारण सारखा मोबाईल हातात असतो त्यामुळं ते जमलं. बाकी मग एडिटिंग वगैरे तिथं काही करणं झाली नाही मला, म्हणून केली नाही. असोत. मग आता माझी स्वामींची पूजा झाली, म्हणजे फोटोची पूजा केली मी. त्यानंतर मग आता कलश बदलायचा होता मला. आता गुरुवारी बदलायचा का नाही हे मला काही माहिती नाही, पण मी आता सुरुवात म्हणजे याच गुरुवारी केली, म्हणजे कालच केली होती, कालच्याच गुरुवारी पहिल्यांदाच. तरी आणखी थोडंसं मोबाईलवर बघून किंवा कोणाला विचारून पाहावं लागेल की कलश गुरुवारी बदलायचा की नाही. मी तर असं ऐकलं होतं शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेलाच हा जो देवाऱ्यातला कलश असतो तो बदलायचा. बघूत आता, जर गुरुवार शुभ असेल तर मग चांगलंच, कारण लिपमध्ये स्वामींची पूजा वगैरे केली जाते या दिवशी आणि मग ते सगळं काही होऊन जाते. त्यामुळं मग आता इथं सगळं काही स्वच्छ करून घेतलं मी, आणि नंतर मग आता कलशाची स्थापना करते. काही नाही, सिंपल अशी स्थापना करते. तांब्याचे पानं काही मिळत नाहीत असं नाही ठेवायला, पण ते खूपच वाळल्यासारखे होऊ लागले. खालचे देठ तेवढे हिरवे राहायचे, म्हणजे जेवढे बुडलेत पाण्यात तेवढे, आणि मग वरचं ते वेगळंच होऊ लागलं 8 दिवसात. म्हणून मी काही मग ते आंब्याची डहाळी लावून आता सोडून दिले. असं साधाच कलश ठेवत असते.
आणि भरपूर बायकांच्या बघितले तर नारळाला मोड फुटलेला असतो. माझ्या आणखी काही फुटला नाही एकदाही, कारण मी कलश जसं आम्ही शेवट आले तसं आम्ही आता देव्हाऱ्यावरती ठेवायला चालू केलं आहे. बघूत आता यापुढं, किंवा मग हे नारळ त्या पाण्यामध्ये डुबत नाही त्यामुळे होत असं. तर कलशाला म्हणजे स्थापना करूनही देव्हाऱ्यावरती वर्ष व्हायले, पण आणखी तरी काही माझ्या कलशाला कोंब फुटला नाही. आता भरपूर जणांच्या फुटतो, म्हणजे प्रत्येक नारळालाच फुटतो म्हणे, किंवा हे नारळही थोडंसं जुनं होतं त्यामुळं होत नसेल, मग त्यातलं पाणी वगैरे काय आटलं गेलं असेल. सो मग माळ वगैरे आता जप करायचा आहे. मग आता नित्यसेवेत जसं करायचं तसंच करते. पूर्ण 21 अध्याय तर काही मी घेत नाही गुरुवारी, म्हणजे जे आपले नित्यसेवेतले 3 अध्याय असतात जे चालू असतात तेच मी दर गुरुवारीही घेत असते. आता जेवढी सेवा केली कोणत्याही देवाची किंवा स्वामींची तर ती अपुरीच असते, पण आपल्यालाही जेवढी घडेल किंवा मग आपल्याही म्हणजे कष्टाच्या बाहेर म्हणा, किंवा मग त्याला तर काय म्हणता येईल मला काही सुचत नाही, त्याच्या बाहेर आपण पूजा करू शकत नाही देवाची. पण खरंच देवपूजा केल्याने एवढं मन प्रसन्न आणि एवढं शांत राहते. आणि मग त्यातल्या त्यात स्वामींची सेवा तर खरंच खूपच यातले अनुभव चांगले असतात. आणि आपण त्या सेवेत गेलं की एक आपल्याला मानसिक समाधान तर वेगळंच असते. असोत मग आता माळ जप वगैरे केली मी. आता माळही मी काही 11 माळी जपत नाही, एकच माळ जपत असते दररोजच्याला. मग आता जे 9 गुरुवारांचं व्रत केले त्याचाही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला, तो तुम्ही जाऊन नक्की पहा. मग आता त्यातले 2-4 गुरुवार जे माझे आधीच्या काही एक व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये आहेत, आणि मग जे उद्यापन केलं होतं मी त्याचाही व्हिडिओ टाकला आहे. मग आता सारामृताचे जे माझे अध्याय चालू होते ते मी वाचून घेतले, नंतर मग आरती वगैरे केली आणि मग असं प्रसन्न वाटत होतं खूपच. अशा प्रकारे आता माझा गुरुवारची पूजा झाली होती. आणि आता तुम्ही पुढे थोडीशी आरती आहे का. सुख स्वामी समता आरती करूया मना है दुर्वाक महिमा तंत्र माझा मना कधीरा है अक्कलकोटी वासुकया बिल्ली कैकी है. तर कशी बघा सुंदर प्रकारे माझा ऐकून तिला ही आरती थोडीफार पाठ झाली. चला मग व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.